स्वागत है और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर के आदिवासी गोंड गोवारी युवा जन विकास मंच की ओर से विद्यार्थियों के साथ होने वाले अन्याय के खिलाफ धरना आंदोलन हुआ। ये आंदोलन नागपुर के संविधान चौक में हुआ। इस बारे में आंदोलनकर्ताओं ने क्या कहा, आइए जानते हैं। मी कैलास राऊत या ठिकाणी आदिवासी गोवारी कंसात गोंडगोवारी जनविकास मंचतर्फे विद्यार्थ्यांना होणाऱ्या अन्यायावरती सरकारला वाचा फोडण्याकरता या ठिकाणी आदिवासी युवा मंच जनविकास युवा मंच यांनी धरणं आंदोलन घेतलं आणि ती बाब त्यांची योग्यच आहे। या ठिकाणी आदिवासी गोंडगोवारी संविधान हक्कातर्फे फार मोठ्या प्रमाणात दिनांक 5 फेब्रुवारीला नागपूर बंद झालं। 26 जानेवारीपासून उपोषण सुरू झालं आणि 10 फेब्रुवारीला माननीय उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर आमच्या समाजाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी असं जाहीर केलं की तुमचा 85चा JR हा दुरुस्ती करण्याकरता एका रिटायर जजची नियुक्ती करण्यात येईल आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी 6 महिन्यात अहवाल आपला शासनाला सादर करेल। परंतु आज जवळपास 3.5 महिने होऊन सुद्धा त्या ठिकाणी कमिटी जरी जाहीर केली, कमिटी सुद्धा स्थापन केली तरी सुद्धा त्या कमिटीचा अहवाल शासनापर्यंत पोहोचलेला नाही। कमिटीचे अध्यक्ष माननीय जस्टिस वडणे साहेब या ठिकाणी येऊन समाजाचा अभ्यास करून गेले, परंतु त्यांनी समाजाच्या प्रतिनिधीसोबत कधी सल्लासमत किंवा निवेदन घेतली नाही। त्याबाबत मी शासनाला सेक्रेटरीला विचारणा केली असता आणि वडणे साहेबांना सुद्धा विचारणा केली असता त्यांनी असं सांगितलं का मला त्यांनी स्टाफ उपलब्ध करून दिलेला नाही, मला स्टेनो दिलेला नाही, मला टाईपरायटर दिला नाही, कॉम्प्युटर ऑपरेटर दिले नाही। ताबडतोब मी लगेच काल मान्य चंचल पाटील नावाच्या TRTच्या सचिवासोबत बोललो। त्यांनी 2 दिवसात या ठिकाणी त्यांना ती माहिती उपलब्ध करून ती सवलत उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आणि वडणे साहेब या ठिकाणी जुलैच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्यामध्ये आमच्या प्रतिनिधी मंडळासोबत किंवा समाजाच्या विविध लोकांसोबत किंवा त्या गावात जाऊन विविध लोकांसोबत या ठिकाणी ते चर्चा करणार आहे। आता हे केव्हा घटना घडली, जेव्हा यांनी आंदोलन उभं केलं तेव्हा हा सर्व प्रकार चालू झाला, नाही तर सरकारनं आमच्या तोंडाला फक्त पाणी पुसली होती। त्यानंतर आता जवळपास 6 महिन्याची मुदत असताना 1.5-2.5 महिने राहिलेले आहे आणि त्या 2.5 महिन्यात येणाऱ्या विधानसभेची काय म्हणतो आपण त्याला आचारसंहिता सुरू होणार आहे। म्हणून मी सरकारला विनंती करतो का आचारसंहितेच्या अगोदर आमच्या 85च्या JRच्या बाबतीची दुरुस्ती ताबडतोब करावी त्यांनी। त्याचबरोबर आमचा रखडलेला प्रश्न विद्यार्थ्यांची जे स्कॉलरशिप आहे, विद्यार्थ्यांची जे पदवी कॉलेजने अटकवून ठेवली, त्याचबरोबर अनेक जे मुद्दे आहे, घरकुलाचे प्रश्न आहे, ते विविध शासकीय योजना ह्या थांबवण्यात आल्या आहे, ह्या ताबडतोब त्यांनी द्यावे। माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी नियोजन विभागाला हे आदेश दिले असता आजपर्यंत स्कॉलरशिपच्या बाबतीत सुद्धा आदिवासी विभागाने कोणत्याही प्रकारच्या हालचाली केलेल्या नाही। मागील हप्त्यात मी मुंबईला जाऊन आलो, आदिवासी विकासचे सचिव सुद्धा आम्हाला बोलायला तयार नाही। म्हणजे आम्ही काही गुन्हा केला का? महाराष्ट्रातले आम्ही खरे आदिवासी असून, कोणाचे आम्ही ढोरं चारणारे असून आजपर्यंत आम्हाला अन्यायग्रस्त ठेवला। याचं कारण म्हणजे राजकारणात किंवा आमचा शासकीय राजकीय प्रतिनिधी नसल्यामुळे आणि लगेच येत्या 3 महिन्यावरती आपली विधानसभा आहे, जर आमचा प्रश्न सोडवला नाही तर येत्या विधानसभेमध्ये विदर्भातील बहुतांशी ग्रामीण भागात गोंडगोवारी जमातीचे विनर होत असलेल्या मतदारसंघात आम्ही आमचेच कार्यकर्ते आम्ही स्वतः पैसे भरून उभे करू आणि या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मान्य शासनाला माझी अशी विनंती आहे की ताबडतोब यांनी या 8 दिवसात विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप पास करावी आणि आमच्या कमिटीचा ताबडतोब अहवाल द्यावा, अन्यथा लगेच 9 ऑगस्ट पासून या ठिकाणी विदर्भस्तरीय महाराष्ट्रस्तरीय मागच्या वेळेस सारखं मोठं आंदोलन उभारण्याचा आमचा निर्णय होण्याची शक्यता आहे। त्याच्या अगोदर त्यांनी सावधान व्हावे अशी मी तुमच्या TV मार्फत त्यांना विनंती करतो।